क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले या ठिकाणी सावरकर स्पोर्ट्स संघाला फलंदाजीसाठी आणि दोघेही फलंदाज मैदानाच्या आत गेलेत. पंच सुद्धा त्या ठिकाणी तयार आहेत आणि काही क्षणातच सामन्याला सुरुवात होणार आहे. कल्याण स्ट्राईकला गोलंदाजीसाठी गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत गोलंदाज कल्पेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी या खेळाडूने केलेली. आता पाहूया पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आणि वाईटचा इशारा केलाय. एक्स्ट्रा धाव मिळतीये. एक्स्ट्रा धावेने खातं उघडत आहे संघाचं. एक धाव मिळालेली आहे. निश्चितच सावरकर स्पोर्ट्स संघाचा प्रयत्न असेल मोठी धावसंख्या बनवण्याचा. पाहूया किती धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवतील लाईन बॉईज संघासमोर. शोणापूल गॅप मधला चेंडू जातोय सीमा रेखा पार चौकारासाठी. अतिशय कमालीचा फटका. हा बॅटच्या अगदी मधोमध घेतलाय आणि गॅप मधनं चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार चौकारासाठी. 5 धावा. पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर आपण पाहिलं की चौकार मारलाय. जागे होऊन अतिशय कमालीचा फटका इनफिल्डच्या वर्ण आणि हा जातोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मारून या ठिकाणी निश्चितच कमालीची सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते. कल्याण या ठिकाणी आहे स्ट्राईकला आणि आतापर्यंत कल्याणने अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. फटकेबाजी ते तुफान करतोय. 9 धावा आता बनल्यात. पहिला चेंडू वाईड त्यानंतर आपण पाहिलं की बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत. फुलटो चेंडूचा फायदा उचललाय आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय चौकारासाठी. तीन चौकार. काय सुरुवात आहे. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी सावरकर स्पोर्ट्स संघाची. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 13. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि कल्पेशच्या षटकात आपण पाहू शकाल जबरदस्त हाणामारी पाहायला मिळते. फुलटोस आणि नो बॉलचा इशारा सुद्धा केलाय. अतिशय कमालीची सुरुवात. ह्या 5 धावा आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. निश्चितच एक चांगली सुरुवात म्हणता येईल.
18 धावा झालेल्या आहेत. अतिशय कमालीची सुरुवात आहे. पहिल्या षटकात अवघ्या 3 चेंडूंवर 18 धावा. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. आता स्ट्राईकला कल्याण. पाहूया फ्री हिटचा फायदा उचलतो की नाही. ब्लॉक होल मध्ये चेंडू अतिशय कमालीचा चेंडू होता. अशा चेंडूंवर मोठे फटका खेळणं कठीण असतं, परंतु अशाच प्रकारची चेंडू फेकावे लागतील. आता धावा थांबवाव्या लागतील. रन रेटला थोडंसं थांबावं लागेल या ठिकाणी. 4 चेंडू आणि 19 धावा झाल्यात. अजूनही पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. पाहूया आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुढून मारण्याचा प्रयत्न. चांगली वापसी केलेली आहे. काही अशीच लाईन आणि लेंथ या ठिकाणी कायम ठेवावी लागेल. एकाग्र होऊन गोलंदाजी करावी लागेल. या षटकातला शेवटचा चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडनं. सुंदर या ठिकाणी झेल टिपलाय आणि पहिला गडी बाद झालाय. महत्वाचा गडी बाद झालाय. सफलता मिळालेली आहे कल्पेशला. कल्पेशने अगोदर अतिशय खराब गोलंदाजी केली, कारण की जास्तीत जास्त धावा त्याच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. तब्बल 19 धावा षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट घेतलाय. 1 ओव्हर 19 धावा, 1 गडी बाद. गोलंदाजीसाठी आता येतोय संकेत. संकेत को गेंदबाजी के लिए आक्रमण के तौर पर ला गया है. उन्नीस रन हो चुके. 19 रन, 19 धावा झाल्यात. संकेत गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राइकला कल्याण. आणि वाईटने सुरुवात. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव मिळतीये. 20 धावा झाल्यात. संकेतने सुरुवात वाईटने केलेली आहे. बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न यावेळेला. चांगली वापसी. डॉट चेंडू टाकलाय. संकेतकडनं हीच अपेक्षा असावी कॅप्टनला. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डॉट. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे.
स्विच करण्याचा प्रयत्न अगदी त्याच ठिकाणी खेळाडूला बीट केलंय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकारासाठी. चेंडू चांगला होता परंतु तेवढाच चांगला फटका सुद्धा त्या ठिकाणी खेळला गेला फलंदाजाकडनं. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती आता 25. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 24 धावा आतापर्यंत सावरकर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आलेला नाहीये. या षटकामध्ये आतापर्यंत संकेतने 2 डॉट चेंडू टाकलेत. चेंडू हवे ते कॅप्टन त्या ठिकाणी होते परंतु चेंडूला कॅच घेणं खूप कठीण होतं. कट लागल्यानंतर चेंडू हवेत होता परंतु खेळाडू त्या ठिकाणी खूप दूर होता. त्या कारणास्तव झेल घेऊ शकलेले नाहीयेत. 1-1 2-2 धावांनी काही समस्या नाहीये परंतु मोठे फटके खेळू दिले जात नाहीये. लोकल मध्ये चेंडू आणि बीट केलाय. पाहूया काय घडेल त्या ठिकाणी. चेंडूला अडवतील की नाही. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण करून 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात बाईकच्या स्वरूपात. अजूनही चेंडू बाकी आहेत या षटकात. पाहूया 1 चेंडू शेष. या षटकातला 1 चेंडू शेष आहे अजून. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 27. सुंदर फटका आहे यावेळेला. मिडऑफचा खेळाडू त्या ठिकाणी येतो. चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव घेण्याची संधी उपलब्ध झाली. 2 षटकं संपलेत. धावसंख्या 28. 1 बाद 28. कल्पेशने मात्र 19 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये पाहूया किती धावा खर्च केल्यात संकेतने. 7 धावा फक्त खर्च केल्यात. धावसंख्या आता झालेली आहे ती मात्र 28 धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद. करण या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे. ज्याने मागच्या सामन्यामध्ये 4 गडी बाद केले होते. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. पाहूया आता करण यावेळेला कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये कल्पेशने 19 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये संकेतने 7 धावा दिल्या. आता मात्र आलेला आहे करण. पाहूया आता करण आपल्या षटकामध्ये किती धावा खर्च करेल. तिसरं षटक प्रगतीपथावर सुरुवात होईल तिसऱ्या षटकाला. स्ट्राइकला असणार आहे ऋषिकेश.
यावेळेला सुंदर फटका आहे, परंतु कल्पेश त्या ठिकाणी आलाय आणि त्याने झेल टिपलाय आणि महत्वाचा गडी बाद झाला. ऋषिकेश या ठिकाणी बाद झालाय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी कल्पेश होते लॉंग ऑफला आणि सुंदर झेल टिपलाय आणि ऋषिकेश सारखा महत्वाचा खेळाडू बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आता ऋषिकेश बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय सुंदर. पाहूया आता सुंदर काय करेल आपल्या संघासाठी. ड्राईव्ह केलाय सुंदरच्या बॅटमधनं, पाहू शकाल आपण एक चांगला ड्राईव्ह, थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा निश्चितच मिळतील. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्यात. सुंदरने 2 धावांनी आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 30. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. यावेळेला झेल, फलंदाज बाद. कॅच धनंजयने पकडलाय, चांगला झेल टिपलाय. तीस धावसंख्या झालेली आहे. हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. या वेळेला या लाईन बॉय संघाला वापसी करण्याची एक आणखी संधी आहे. चांगली गोलंदाजी करणं निश्चितच गरजेचं असेल. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी या ठिकाणी करणकडनं पाहायला मिळते. धावसंख्या अजूनही स्थिर सावरकर स्पोर्ट्स संघाची, ती म्हणजे 30. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. सुंदर फटका पाहूया यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं आणि हा जातोय चौकार. खराब क्षेत्ररक्षण. या चौकाराने सावरकर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होती 34.
34 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु संतोषने लगेचच थ्रो फेकलाय. एकदा मिळतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सावरकर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1 बाद 35. 3 बाद 35. 3 गडी बाद झालेले आहेत. 35 धावसंख्या झालेली आहे. अजूनही 2 षटक शेष आहेत. पाहूया सावरकर स्पोर्ट्स संघ हा किती धावांची मजल मारेल. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 35. पाहूया या 2 षटकांमध्ये किती धावा बनतील. खरं तर पहिल्या षटकापासून चांगली सुरुवात झाली होती सावरकर स्पोर्ट्स संघाची. जवळजवळ 19 धावा ठोकल्या पहिल्या षटकात. दुसरं षटक संकेतकडनं पाहायला मिळालं. 7 धावा खर्च केल्या. नंतर करणने सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली आणि करणने आपल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. संकेत पाहूया यावेळेला कशी गोलंदाजी करेल. या अगोदर त्याने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. वैयक्तिक दुसरं षटक. अतिशय चांगला चेंडू. सुंदर या ठिकाणी चेंडू टाकलाय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढे मारण्याचा प्रयत्न होता परंतु टॅप केलाय. डीप कव्हरला खेळाडू तैनात. एक धाव घेण्याची संधी. या एका धाव्याने सावरकर स्पोर्ट्स संघ पोहोचतोय 36 धावसंख्येवर. संकेत अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. यावेळेला कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव मिळेल. आणि फलंदाज बाद. यावेळेला फलंदाज बाद झालाय. सुंदर अतिशय चांगला थ्रो आणि जबरदस्त या ठिकाणी महत्वाचा गडी बाद झालाय. लाईन बॉयजचे सपोर्टर्स बँजो घेऊन आलेले आहेत आणि निश्चितच आज धमाल केलेली आहे त्यांनी. शाबासने थ्रो केला अगदी यष्ट्यांवर आणि फलंदाज बाद झालाय. कल्याण बाद झालाय. कल्याणचं अतिशय चांगलं योगदान राहिलं. 10 चेंडूंचा सामना केला. 23 धावा बनवल्या आणि 4 चौकार 5 चौकार त्याने.
मारलेत. अतिशय चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलं. नवीन फलंदाज कल्याण बाद झाल्यानंतर येतोय मैदानात सोनू. अंकुश आलेला आहे मैदानात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जागे होऊन, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आलेला नाहीये. संपर्क करू शकलेले नाहीयेत. संकेत एक चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र अजूनही 37. काय कमालीची गोलंदाजी आहे. चांगला टप्पा आहे, तिखट मारा. आणि संकेतनं यावेळेला आता फलंदाजांना जखडून ठेवले, बांधून ठेवले. धावा येऊ देत नाहीये, धावा बनवू देत नाहीये, मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. आणि ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडनं. अतिरिक्त धाव. 38 धावा या अतिरिक्त धावेच्या मदतीने चौथं षटक प्रगती पथावर आहे. यष्टीरक्षक निखिल कडनं चांगला प्रयत्न आणि फलंदाज बाद. संकेतला अजून एक सफलता मिळालेली आहे. निखिल कडनं जसा चेंडू हातात मिळाला तसाच तो यष्ट्यांना लावला आणि स्टंप्सच्या स्वरूपात बाद झालाय फलंदाज. 38 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 आणि 38 धावांच्या मोबदल्यात सावरकर स्पोर्ट्स संघाने जवळजवळ 5 गडी त्यांनी गमावलेले आहेत. चांगली वापसी केलेली आहे. संकेतने चांगली गोलंदाजी केली. वैयक्तिक त्याने 2 षटक हाताळले आणि 2 षटकांमध्ये त्याने धावा खर्च केल्या. एकूण 10 धावा आणि 1 गडी बाद केलाय. 2 षटकं फेकली, 10 धावा खर्च केलाय, गडी बाद केलाय त्याने. चांगलं प्रदर्शन राहिलं. गोलंदाजी त्यांनी चांगली केली आपल्या संघासाठी. पाहूया आता शेवटचं षटक. शेवटच्या षटकासाठी मुकुंद आलेला आहे. सोनू स्ट्राइकला, मुकुंद गोलंदाजी मार्कवर. नर की पहली गेंद टैप करते हुए बैकफुट पर जाकर देखते इस बार दूसरे रन के लिए दौड़ लगाई. बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और एक रन लेने का मौका. अनुराग वहां पर है. बढ़िया. देखिए अनुराग के पास जब भी गेंद जाती है तो बल्लेबाज थोड़े डर से जाते हैं. बढ़िया थ्रो करते हैं हमेशा वो. 2 रन से संतुष्ट. ये आखिरी ओवर प्रगति पथ पर है. फिर से गेंदबाज तैयार. ऑफ स्टंप से काफी बाहर. एक्स्ट्रा के तौर पर रन. वाइड का इशारा करते हुए अंपायर. 41 रन हो चुके हैं. काफी लंबा चौड़ा रनअप है. अच्छा पेस निर्माण करते हैं अपने गेंदबाजी में. लगातार दूसरी वाइड. ऑफ स्टंप से काफी बाहर. ये देखिए विकेट कीपर कान मंत्र देते हुए. और इस कान मंत्र का कितना परिणाम होगा ये अभी देखेंगे अगली गेंद पर.
फुल पावरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल 6 रन। लगातार 2 वाइड गेंदे और कमजोर गेंद का फायदा उठाया, बल्लेबाज ने छक्का लगा दिया। 6 रन। स्कोर 48 हो चुका है अभी। कान मंत्र का परिणाम उल्टा हो चुका। फिर से एक बार मुकुंद तैयार गेंदबाजी मार्ग पर। अंदरूनी सिरा सीधे निखिल के पास, विकेट कीपर के पास, डॉट बॉल। आखिरी ओवर, ये 5वां ओवर प्रगति पथ पर है। फाइटिंग टोटल तो पा लिया है सावरकर स्पोर्ट्स ने। जगह से खेलने का प्रयास और ये फिर से डॉट बॉल। तो कुछ ऐसी ही गेंदें फेंकनी होगी। अच्छी वापसी। दो गेंदें अभी भी शेष इस ओवर की। और ये देखिए आउट, विकेट का पतन। बहुत ही बढ़िया गेंद। देखिए घर का पीछे का दरवाजा खुला रखेंगे तो चोरी होगी, और आप अगर स्टंप दिखाएंगे तो क्लीन बोल्ड होंगे। बढ़िया गेंद फेंकी मुकुंद ने और विकेट अपने नाम पर कर लिया। सन्माननीय निखिल साहेबांचा या ठिकाणी शाखा प्रमुख आहे, सन्माननीय निखिल साहेबांचा या ठिकाणी टेंबी नाका शाखा प्रमुख सन्माननीय निखिल साहेब उर्जडे यांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत। त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। वेळात वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिले। खूप खूप धन्यवाद। सन्माननीय निखिलजी उर्जडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। टेंबी नाका शाखा प्रमुख या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब। 52 धावांचे लक्ष ठेवलेलं आहे सावरकर स्पोर्ट्स संघाने लाईन बॉयज संघासमोर, आणि एक मोठी या ठिकाणी धावसंख्या उभारलेली आहे। सन्माननीय उपविभाग प्रमुख स्वानंदजी पवार साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। सन्मान चिन्ह देऊन त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। आपण पाहू शकाल स्क्रीनवर सन्मान केला जात आहे। सर्व प्रमुख पाहुण्यांचे खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर निश्चितच या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या आवाजाने मधुर रंग भरलेला आहे आणि
बराचसा अनुभव त्यांच्याजवळ आहे. खूप सामन्यांमध्ये त्यांनी समालोचन केलेलं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचे जे आपल्याला स्पॉन्सर्स केलेले आहेत टी शर्ट्स, सन्माननीय विकी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान कमिटीकडनं यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान करण्यात येत आहे. आपण पाहू शकाल स्क्रीनवर. येथे उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्र हो, निश्चितच मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल मायक्रोफोनवर ज्यांनी या स्पर्धेमध्ये जबरदस्त रंग भरलाय आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांनी समालोचन केलेलं आहे, असे प्रशांतजी आता मायक्रोफोनवर येतील, ते धुरा सांभाळतील. वन लास्ट टाइम, एक शेवटचा सामना, अंतिम सामना, निर्णायक सामना. चॅम्पियन्स कोण बनेल? वॉर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा हकदार कोणता संघ? ठाणा कमिटी जी स्पर्धा आयोजित केली गेली आहे, ठाणा वॉर्ड क्रिकेट कमिटी वॉर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा कोणता संघ मानकरी ठरतोय? प्रथम वर्ष, पहिला सीझनचा कोण मानकरी ठरतोय थोड्याच वेळात कळेल. जिंकण्यासाठी 52 धावांचा लक्ष्य ठेवलंय ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी वॉर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. कोणता संघ विजयी होईल? एका साइडला लाईन बॉईज तर दुसऱ्या साइडला सावरकर स्पोर्ट्स. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत झाला पाहिजे या सलामी जोडीचं. ज्या जोडीने आतापर्यंत आपल्या संघाला यश मिळवून दिलं, फायनल पर्यंत पोहोचून दिलं, ती जोडी आता मैदानामध्ये उतरली आहे. स्ट्राइक एंडवर असेल निखिल उर्फ गुड्डू आणि नॉन स्ट्राइक एंडवर त्याची साथ देईल तो म्हणजे कल्पेश. पाहूया सावरकर स्पोर्ट्स या संघाकडून कोणता गोलंदाजीसाठी येतोय. फायनलचा सामना, महाअंतिम सामना या महासोहळ्याचा शेवटचा क्षण मित्रांनो. 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरी बसल्या सामने पाहत आहेत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी वॉर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये. बावन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. लाईन बॉईज संघाची निखिल आणि कल्पेश 55 धावा आधी चेस केल्या होत्या क्वार्टर फायनल मध्ये. हा फायनलचा सामना आहे. प्रेशर दडपण अति असेल. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न कल्याणी याचा, काय वेगाने निघाला हा चेंडू, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलच्या स्वरूपात. ती चेंडू मध्ये 52 धावेची गरज होती. आता उलटी गिनती शुरू करेंगे. 29 गेंदों में अब चाहिए 52 रन. 29 चेंडू मध्ये 52 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये लालच देतात फलंदाजाला. ऑफ साइडची जर जागा पाहिली, क्षेत्ररक्षण पाहिलं, पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहू शकता 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, एक डीप मिड विकेट आणि एक डीप लॉंग ऑफ असं 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पण इथे मात्र फलंदाज पॉइंटच्या डोक्यावरून, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण गोलंदाज ज्या वेगाने गोलंदाजी करतोय त्या वेगामुळे बीट होतोय फलंदाज. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कल्याणी, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सन्मानजनक स्ट्रोक खेळला. एका धावेने शांतता मानली. 1 धाव आणि आपल्या संघाचं खातं उघडलंय गुड्डूने. जिंकण्यासाठी आता 27 चेंडू मध्ये 51 धावेची गरज आहे.
या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये 64 संघांनी भाग घेतला होता. 64 संघामध्ये आज हे 2 संघ तुम्हाला फायनल मध्ये खेळताना पाहायला दिसतात. पुढे चेंडू शॉट, हेलिकॉप्टर शॉट, 1 बाउन्स चेंडू येते बाउंड्री लाईन जवळ, चांगल्या पद्धतीने अडवला जातोय आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. त्याचप्रमाणे नक्कीच माझ्यासोबत जे साथी कॉमेंटेटर आहेत संदीप सर यांचा सत्कार केला जातोय. आज पूर्ण दिवसात त्यांनी आपल्या मधुर आवाजाने सगळ्यांची मनं जिंकली, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आणि संपूर्ण स्पर्धेचं समालोचन चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलं. ते आपले समालोचक संदीप सर रजा घेतात, नक्कीच त्यांचा सत्कार केला जातोय. बेरे सर यांच्या शुभ हस्ते संदीप पागुल सर यांचा सत्कार केला जातो. थँक्यू सो मच सर. या स्पर्धेची चांगल्या पद्धतीने शोभा वाढवली, शोभा बनवली आणि सर्व प्रेक्षकांना मजा दिली. थँक्यू सो मच. चला सामन्याकडे वळूया. काय गरम सामना रंगलाय. धावफलकावर धावा जर पाहिलं तर धावा झाल्यात 5, चेंडू झालेत 5. एक शेवटचा चेंडू शिल्लक कल्याणीचा. सामोरा जाईल फलंदाज कल्पेश. पुढे चेंडू कल्पेचा बॅकफुटला जाऊन विकेटचा बदल, पहिला झटका, पहिला हादरा इथे लागतोय लाईन बॉयज संघाच्या खेळाडूंना, संघाला आणि नक्कीच कल्पेश बॅक टू पॅव्हेलियन. याचबरोबर पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीत लाईन बॉयज संघाची धावसंख्या झाली आहे 5. जिंकण्यासाठी लक्ष्य आहे 52 धावसंख्येचं, म्हणजे अजूनही 24 चेंडू मध्ये 47 धावांची गरज आहे. नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मॉन्टी. नवीन बॅटर मैदानामध्ये मॉन्टी नक्कीच आलाय, पण आता पाहूया गोलंदाज कोण येतोय गोलंदाजीसाठी. नक्की चर्चा सुरू आहे कर्णधारामध्ये, गोलंदाजांमध्ये, की कोणत्या गोलंदाजाला दुसरं षटक घेऊन बोलवावं. राहुल नाम तो सुनाई होगा. नक्कीच राहुल येतोय गोलंदाजीसाठी. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सामोरं जाईल त्याला फलंदाज निखिल उर्फ गुड्डू आणि त्याच्यासोबत त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे फलंदाज मॉन्टी. पहिलं षटक 5 धावा जिंकण्यासाठी 24 मध्ये 47 धावांची गरज आहे. 24 चेंडू 47 धावा. काफी बढ़िया है मंच है, काफी बढ़िया आयोजन है. ठाणे बोर्ड क्रिकेट कमेटी बोर्ड चैंपियंस ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं. जरूर ठाणे बोर्ड कमेटी का यहाँ पर शुक्रगुजार हूँ, काफी बढ़िया आयोजन किया है. इस बार भी कट करना चाहते थे, बल्ले का किनारा लगा, मोटा किनारा लगा, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में. कोई गलती नहीं की वहां पर विकेट कीपर ने, और एक झटका यहाँ पर लगता हुआ लाइन बॉयज टीम को. बॅक टू बॅक हा दुसरा विकेट, दुसरा झटका इथे लाईन बॉयज संघाला लागलाय आणि नक्कीच तिथून इशारा आलाय निखिलचा की डावखुऱ्या फलंदाजाला मैदानात उतरवावं. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असेल ग्राउंड मध्ये तर नक्कीच फायदा ठरेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर नवीन बॅटर डावखुरा फलंदाज मैदानामध्ये उतरतोय करण. करण फलंदाज मैदानामध्ये. करण डावखुरा फलंदाज फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलाय. मोठा आव्हान असेल कारण का या गोलंदाजांचा बोलबाला आज पूर्ण दिवसात राहिलाय. आज आपण तब्बल 6 सामने पाहिले, हा 7वा सामना तुमच्यासमोर रंगतोय आणि गोलंदाजांनी प्रभावित केलंय. मोठी नावं त्या गोलंदाजांच्या लिस्ट मध्ये आज आपण इथे विकेट मेडन षटक सुद्धा पाहिलं. चांगली गोलंदाजी पाहिली आपण पूर्ण स्पर्धेमध्ये. या 64 टीम मधून हे 2 संघ आज फायनल मध्ये प्रवेश केला. ही स्पर्धा 3 ठिकाणी आयोजित केली गेली होती सेम डेला. ही स्पर्धा खारेगाव, तिरंगा ग्राउंड आणि सेंट्रल मैदानामध्ये ही स्पर्धा सुरू होती. तिरंगा आणि खारेगाव मध्ये 16 टीम खेळत होते, भाग घेतला होता आणि या सेंट्रल मैदानामध्ये 2 विकेटवर सामने सुरू होते. इथे 32 टीमने परफॉर्म केला.
खेळीचं प्रदर्शन केलं आणि हे दोन संघ आज आपल्याला फायनल मध्ये दिसत आहेत. दोन बलाढ्य संघ, दोन मोठे संघ ठाणा शहरातील, ठाणे वॉर्ड मधील. तेवीस चेंडू 47 धावा. विकेट किपर यष्टीरक्षक आपण पाहू शकतात कल्याणी, चांगलं प्रभावित केलं कल्याणीने. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, तिन्ही क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. इथे मात्र स्लोवर टाकलेला चेंडू होता, पहा कट करण्याचा प्रयत्न केला फलंदाज करणने, टप्पा काही समजला नाही, बॅटशी संपर्क नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच जर सामन्यामध्ये बनून राहायचं असेल तर इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठे हिट मारावे लागतील दोन्ही फलंदाजांना. कोणत्या तरी एका फलंदाजाला सुरुवात करावी लागेल. मोठा फटका अपेक्षित होता, मोठा फटका आलाय, पण खेळाडू बनतील दर्शक आणि दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. साधावा इट्स अ बिगी. नक्कीच काय सुरेख फटका सजवला होता आणि हा फटका बघून एक शेर नक्कीच आठवतोय. भीड़ में लगा तो उसे धक्का कहते हैं, भीड़ में लगा तो उसे धक्का कहते हैं, हवा के साथ मैदान को बाहर मारे तो उसे छक्का कहते हैं. क्या बात है, काफी बढ़िया ही शॉट था, खूप सुंदर असा षटकार करणच्या बॅट मधून आला. 6 धावेने धावफलकात आणखीन भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा इथे मात्र नजाकत पाहायला मिळाली. मागच्या चेंडूवर ताकद तर या चेंडूवर नजाकत पाहायला मिळाली फलंदाज करणच्या बॅट मधून आणि चांगला टेम्परामेंटने बॅटिंग करतोय. बॉलच्या मेरिटवर फलंदाजी करणारा फलंदाज. मागचा चेंडू पुढ्यात होता, त्याला चांगल्या पद्धतीने टोलवला. हा चेंडू हाफ बॉली होता, त्याला हलक्या हाताने प्लेसमेंट केलं फक्त आणि एक चिकी सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक एंडवर येऊन उभा राहिला. स्ट्राईक एंडवर आता नवीन बॅटर मॉन्टीला काहीसा समजला नाही, सरळ जाऊन शरीराला आदळतोय हा चेंडू. हा डॉट बॉल येतोय. सुरेख चेंडू, चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. मागच्या चेंडूवर षटकार नक्की झाला होता, त्यानंतर एक सिंगल आली. इथे मात्र मॉन्टीला शांत ठेवले. पहिला चेंडू निर्धाव होता मॉन्टीसाठी. 5 चेंडू झाले, धावफलका झाली आहे 12, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 19 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. 40 रन्स रिक्वायर्ड इन 19 बॉल्स. हा चेंडू जास्त हवेत गेलाय, बराच हवेत गेलाय. तोच खेळाडू पुन्हा एकदा झेल सुटतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा काहीसं असं घडलं. हाच खेळाडू होता, चेंडू हवेत होता पण झेल सुटला होता. इथे मात्र हाही झेल सुटतोय. मित्रांनो, असे झेल सोपे नसतात, जज करणं खूप कठीण असतं. इथे मात्र एक धाव मिळते. जिंकण्यासाठी आता समीकरण आहे 18 चेंडू आणि 39 धावा. 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 धावा. अठरा चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. 18-38 असं समीकरण, असं इक्वेशन आपल्या समोर येत आहे. लाईन बॉईज संघ फलंदाजी करतायत. 52 धावांचं आव्हान ठेवलंय त्यांच्या समोर सावरकर स्पोर्ट्स या संघाने. पहिल्या 2 षटकामध्ये आपण जर धावसंख्या पाहिली, 2 षटकामध्ये बांधून ठेवले 14 या धावसंख्येवर. 14 या धावसंख्येवर अजूनही 39 धावांची गरज आहे. 38 धावांची गरज आहे, माफ करा, 38 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दीपांशू गोलंदाजी मार्कवर. एक चांगला विकल्प आपण म्हणू शकतो. अजूनही कल्याणची एक ओव्हर बाकी आहे. एक चांगला गोलंदाज अजून ठेवलाय सेकंड लास्ट ओव्हर साठी. निर्णायक षटक आपण ज्याला म्हणतो. 18 चेंडू 38 धावा असं इक्वेशन समोर. डावकुरा फलंदाज ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला तोच करण. आता मात्र स्ट्राईक एंडवर. ऐतिहासिक ग्राउंड सेंट्रलचे मैदान, तिथे हे सामने सुरू आहेत.
इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. बॅलन्स चांगला आहे. ओ माय गॉड, ऋषिकेश आज ऋषिकेश याच्या मागे चेंडू लागलाय आणि त्याच्या हाताला काही चेंडू लागत नाहीये, पण हाई जेल सुटतोय. ऋषिकेश याच्या माध्यमातून एक धाव मिळते आणि जीवनदान मिळते. म्हणजे एकंदरीत दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालंय आणि ते जीवनदान ऋषिकेश यांच्याकडूनच आलंय. एक धाव मिळते. समीकरण आणखीन कमी होईल. 17 चेंडू मध्ये आता 37 धावांची गरज आहे. उजव्या हाताचा फलंदाज म्हणजेच मॉन्टी आता मात्र स्ट्राईक एंड वर येतोय. सतरा चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? यस. काय सुरेख फटका सजवला होता. त्याच पद्धतीने इथे प्रयत्न नक्कीच केला. गेंद थी स्लॉट में, बल्लेबाज ने भेज दिया उसको पार्किंग लॉट में. एक कडक शॉट पाहायला मिळाला मॉन्टीच्या बॅट मधून 6 धावांसाठी आणि 6 धावेने इक्वेशन आणखीन जवळ येऊन ठेवलंय. 16 चेंडू मध्ये आता 31 धावांची गरज आहे. 16 चेंडू 31 धावा. 16 गेंदों में 31 रनों की जरूरत है. 31 रन्स रिक्वायर्ड इन 16 बॉल्स. पुन्हा एकदा मॉन्टी ऑन स्ट्राइक. गोलंदाज दीपांशु गोलंदाजी मार्क वर 10 ते 12 पावलांचा रनअप घेत राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या हिस्सेला लागला. एक धाव पूर्ण होते. एका धावेने समाधान मानावं लागेल. इक्वेशन आणखीन जवळ करूया. 30 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 चेंडूवर. म्हणजेच 12च्या सरासरीने इथे फलंदाजी करायची आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 12, एक्झॅक्ट 12. 15 चेंडू 30 धावांची गरज. डावखुरा बॅटर स्ट्राईक एंड वर येतोय. आता नाव आहे करण. ISPL मध्ये पाहिलं तर करण हे नाव खूप फेमस झालं होतं. म्हणजेच करण अंबाला. हा पाहूया करण, डावखुरा करण काय करतोय आपल्या संघासाठी. शॉट, व्हाट अ शॉट. इट्स अ पॉवरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल सिक्सर. क्या बात है. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 28 धावा. माफ करा 24 धावांची गरज आहे. 14 गेंदों में 24 रनों की जरूरत है. 14 चेंडू 24 धावा. 14 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. 15 मध्ये 30 पाहिजे होते. षटकार आला. आता 14 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. इथे मात्र महागडा ठरतोय दीपांशु. मागच्या चेंडूवर एक चेंडू आधी जर आपण पाहिलं म्हणजे दुसऱ्या चेंडूवर करण याने षटकार मारला. मॉन्टी याने षटकार मारला होता. इथे मात्र करण सुद्धा आपला आक्रमक रूप दाखवतोय. 14 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. बॉल चेक केला जातोय. 14 चेंडू 24 धावा असं समीकरण. एका साईडला असं वाटलं होतं की वन साइड हा सामना जेव्हा 2 हादरे लागले होते, 2 सलामीचे फलंदाज बाद झाले होते. एक नाव निखिल त्याच्यामध्ये होता आणि कल्पेश होता. जेव्हा 2 हे बॅटर मैदानाच्या बाहेर परतले होते पॅव्हिलियन मध्ये आउट होऊन, तेव्हा असं वाटलं होतं कुठेतरी सावरकर स्पोर्ट्स संघाचा दबदबा या सामन्यामध्ये आहे. पण इथे मात्र कमबॅक केले या दोन्ही फलंदाजाने आणि जो डिसिजन घेतला निखिलने की लेफ्ट हँडेड फलंदाज पाठवायचा, डावखुरा फलंदाज पाठवायचा, त्याचा कुठेतरी फायदा होतोय. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मुळे गोलंदाजाची लाईन आणि लेंथ, दशा आणि दिशा पूर्णपणे बदलली आहे. इथे मात्र एक धाव मिळते. एकेरी धावेने समाधान मानावा लागेल. जर इथे रनआउट झाला असता तर माग पडला असता. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी जर आपण इक्वेशन पाहिलं तर 13 चेंडू मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. 13 चेंडू 23 धावा. 13 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. दीपांशु शेवटचा चेंडू घेऊन नो डाऊट यानंतरचा षटक म्हणजेच कल्याणीचा असेल. ओ शॉट, क्या बात आहे.
हार्ड हिटिंग शॉट, चेंडू जातो लांब 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 बराच लांब. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार येतोय मॉन्टीच्या बॅट मधून. इक्वेशन जर पाहिलं 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 12 गेंदों में 16 रनों की जरूरत है. 16 रन्स रिक्वायर्ड. 17 बघत होतो तुमचं लक्ष आहे की नाही. आहे तुमचं पूर्णपणे लक्ष आहे स्कोर बोर्डवर. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 17 म्हणजे खतरा. बारा चेंडू मध्ये 17 धावांची गरज. पाणी मैदानामध्ये जाते. पाण्यासोबत एक संदेश सुद्धा जातोय. या पाण्यासोबत एक मेसेज गेलाय आतमध्ये. तो मेसेज नक्कीच निखिल घेऊन चाललाय. पाहूया कळेल येणाऱ्या 12 चेंडूवर तो निर्णय काय असेल, तो संदेश काय असेल. 12 चेंडू मध्ये 17 असं इक्वेशन आपल्याला दिसतंय. 17 म्हणजे आपण खतरा असं म्हणतो, पण 17 हा अंक, 17 नंबर खूप लकी असतो बऱ्याच जणांसाठी. का तर एबी डिव्हिलियर्सचे जे फॅन असतात ते नक्कीच त्यांचा जर्सी नंबर 17 असतोच. आणि 17 फेब्रुवारी 1984 मध्ये वन ऑफ द मोस्ट डेंजरस बॅट्समन एबी डिव्हिलियर्सचा जन्म झाला होता, म्हणून त्यांचा जर्सी नंबर आहे 17. आणि बऱ्याच यंगस्टरचा मी जर्सी नंबर 17 पाहतो. तर आता 17चा खतरा कोणत्या संघावर आहे येणाऱ्या 12 चेंडूवर कळेल. जिंकण्यासाठी लाईन बॉईज संघाला अजूनही 17 धावांची गरज आहे. मजल मारली आहे 3 षटकांमध्ये. आपण जर धावसंख्या पाहिली तर 3 षटकामध्ये 35 धावा बनवल्या आहेत. या षटकामध्ये जर आपण धावा पाहिल्या तर तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्या. 21 3 षटकार आले या ओव्हर मध्ये आणि 21 धावा बनवल्या आहेत. 3 षटकार म्हणजे 18 धावा आणि 3 सिंगल, अशा पद्धतीने 21 धावा. म्हणजे दोन्ही फलंदाजाचं योगदान या षटकामध्ये चांगलं होतं. चला सामन्याकडे वळूया. सामना जास्त वेळ थांबवू नका पंच, कृपया विनंती आहे तुम्हाला. आणि ज्याची अपेक्षा होती, जी अपेक्षा केलेली प्रेक्षकांनी असो सपोर्टर्सने असो, तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. नाव आहे कल्याण कुमार. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे 12 चेंडू मध्ये 17 धावा रोखण्यासाठी. आणि त्याला सामोरं जाईल डावखुरा फलंदाज करण. बारा चेंडू मध्ये 17 धावांची गरज. कल्याणी पहिला चेंडू घेऊन राईट आर्म वर विकेट येतोय. पहिला चेंडू इथे मात्र बॅटच्या वरच्या भागाला लागला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच होईल, कारण की तिकडे क्षेत्ररक्षक फंबल झाला. चुकीला माफी नाही, बिलकुल माफी देत नाहीये मॉन्टी. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने समीकरण आणखीन जवळ येते. आता फक्त जिंकण्यासाठी 11 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. फक्त यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज फलंदाजी करतात त्यांच्यासाठी फक्त हे 15 धावा 2 ते 3 बॉल्स आहे खेळ आहे. पण आव्हान सोपं नसणार आहे मित्रांनो, कारण की कल्याणी सारखा गोलंदाज एक एक्सपिरियन्स गोलंदाज जो ठाण्यामधून जर वॉर्ड मॅचेस नसतील तर वन साइड सारखा बलाढ्य संघाकडून खेळतो तो गोलंदाज आता गोलंदाजीसाठी आलाय. पण प्रेशर त्याच्यावरही आहे. किती मोठा खेळाडू असो प्रेशर येतच, आणि जो प्रेशर झेलतो तो मोठा खेळाडू ठरतो. जिंकण्यासाठी आता 11 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतात ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी आयोजित वॉर्ड चॅम्पियन ट्रॉफी 2024चा फायनलचा सामना. वर्ष पहिला सीझन पहिला कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपीलची मांग, नक्कीच अपील केली आहे. उत्साह जास्त आहे या अपील मध्ये, आत्मविश्वास थोडासा कमी होता. पंच फेटाळतात या अपीलला. निर्धाव चेंडू होतोय. आता 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 10 चेंडू 14 धावा. धावसंख्या झाली 38. इथे मात्र बॅटची कडा लागली आणि विकेटचं पतन. करण बाद होतोय आणि नक्कीच आपल्या संघाचा एक्सपिरियन्स गोलंदाज कसा असतो ते दाखवून देतोय. फलंदाज होतोय बाद. करणची पारी होते समाप्त आणि करणची जागा भरून काढण्यास
काढण्यासाठी नवीन बॅटर जो या मैदानामध्ये प्रॅक्टिस करतो तो येतोय संतोष फडतरे. नवीन बॅटर मैदानामध्ये. संतोष फडतरे मैदानामध्ये. समीकरण त्यांच्या समोर येऊन ठेवलंय. नऊ चेंडू 14 धावा असं इक्वेशन आहे. संतोष फडतरे उजवा तिचा फलंदाज मैदानामध्ये. संतोष फुलटॉस बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न केला. जर या फिल्डरला मिस केलं असतं, बीट केलं असतं तर निश्चित या चेंडूवर 4 धावा लिहिल्या होत्या. पण सरळ गेला चेंडू. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एकच धाव मिळेल. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा. आणि हा चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक बराच पुढे होता. चेंडू जातो डोक्यावरून. 1 बाउन्स. बाउंड्री लाईन बाहेर. सीमारेषा पार. हा येतोय चौकार. आणि जर पाहिलं जो खेळाडू बाउंड्री लाईनवर होता तो जवळजवळ 4 ते 5 पावलं बाउंड्रीच्या आतमध्ये उभा होता. जर तो मागे राहिला असता तर निश्चितच झेल झाला असता. त्यांच्या हातात हा चेंडू आला असता. थोडस मिसकॅल्क्युलेशन झालं. आता जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा. मॉन्टी ऑन स्ट्राईक. मॉन्टी ऑन फायर. इथे मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला. त्याच खेळाडूकडे ऋषिकेशच्या मागे आज चेंडू लागलाय. षटक संपलंय. 6 चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन. 6 चेंडू 8 धावा. शेवटचा षटक या स्पर्धेचं आजच्या दिवसातील अंतिम सामन्याचं शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज हितेश. आणि त्याच्या समोर आव्हान आहे 6 चेंडू मध्ये 8 धावा रोखायचं. स्ट्राईक एंडवर आहे मॉन्टी ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार 3 षटकार 1 चौकार आलाय. तो मॉन्टी स्ट्राईक एंडवर. 6 चेंडू 8 धावा इक्वेशन. पहिला चेंडू टॉप एज. पुन्हा एकदा ऋषिकेश पिक्चर मध्ये दिसेल. आता मात्र झेल सोडला नाहीये ऋषिकेशने. ऋषिकेश ऑन साइडला होता. चेंडू तिकडे आला. ऋषिकेश ऑफ साइडला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू त्याच्या जवळ गेला. आज त्याच्या मागे लागलाय चेंडू असं म्हणू शकतो. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावा. नवीन फलंदाज अनुराग फलंदाजीसाठी. पाच चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. पाच चेंडू 8 धावा असं इक्वेशन. नवीन बॅटर अनुराग फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर येतोय.
5 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. पाच चेंडू 8 धावा. स्ट्राइक एंडवर आहे अनुराग. हार्डवेअर बॅटने खेळून काढलाय सरळ डोक्यावर 6 धावेसाठी षटकार. क्या बात आहे. नक्कीच हा षटकार पाहून एक शेर आठवतोय. उंच उंच झाड त्याला हिरवागार पाला, उंच उंच झाड त्याला हिरवागार पाला, दूर दूर तक मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. काय फलंदाजी करतोय अनुराग. क्या बात आहे. तिन्ही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा एकमेव खेळाडू या स्पर्धेमध्ये ठरलाय हा फलंदाज. नाव आहे अनुराग. सामना आणून ठेवलाय 4 चेंडू 2 धावा. इथे मात्र हलक्या हाताने खेळला. क्या बात आहे. मागच्या चेंडूवर ताकद, या चेंडूवर नजाकत. काय टेम्परामेंट आहे या खेळाडूचा. प्रेझेन्स ऑफ माइंड पहा. फक्त सामना एका धावेवर आहे. 3 चेंडू आणि एक शेवटची धाव बनवायची आहे लाईन बॉयज संघाला फायनलचा सामना जिंकण्यासाठी, वर्ल्ड चॅम्पियन्स बनण्यासाठी, ही ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी. 3 चेंडूवर फक्त एका धावेची गरज. तीन चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षण पहा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 11च्या 11 खेळाडू. फडतरे ऑन स्ट्राइक. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 2 चेंडूवर एका धावेची गरज होती आणि संतोष फडतरे स्ट्राइक वर होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता त्याने ती 1 धाव. इथे जिंकण्यासाठी 2 चेंडूवर आता एका धावेची गरज आहे. पुन्हा एकदा कंपल्सरी चेस हा सामना. दोन चेंडूवर एका धावेची गरज. मागच्या सामन्यात सेमीफायनलच्या सामन्यात सुद्धा अशाच पद्धतीने सामना जिंकून दिला होता आणि त्याच पद्धतीने खेळून काढला. इथे सुद्धा 1 धाव आणि चॅम्पियन्स बनतात. वर्ल्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे लाईन